नागपूर ओबीसी विभागाच्या लक्षवेधी दरम्यान आमदार सदाभाऊ खोत यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा। इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्य शासनाने विविध समाजांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी अनेक कल्याणकारी योजना गेल्या काही वर्षात एकत्रित करून प्रभावीपणे राबविल्या आहेत। सदर योजनांमध्ये धनगर व आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश देऊन त्यांना निवासी व शैक्षणिक शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यात येते। या निर्णयामुळे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे। या अनुषंगाने इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गोंधळी, वडार, सुतार, नाभिक, शिंपी, लोहार, गोसावी, नंदीवाला तसेच इतर अनेक बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनीही दर्जेदार इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी आमदार सदाभाऊ खोत यांनी सभागृहात लक्षवेधी सूचना मांडली। या प्रश्नावर इतर मागास बहुजन कल्याणकारी विभागाचे माननीय मंत्री श्री अतुलजी सावे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत सदर प्रस्तावाचा अभ्यास करून संबंधित बाबींवर धोरणात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया विभाग लवकरच सुरू करणार असल्याचे आश्वासित केले आहे। आरपीएस स्टार न्यूज पत्रकार सौरभ चव्हाण। महाराष्ट्रामध्ये थोडक्यात प्रश्न टिपिकल या विचारता ठिकाणी विस्तृत स्वरूपात सांगितलं। सकाळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलंय। अभिजित वंजारी यांनी लक्षवेधी जे मांडले, निश्चित या लक्षवेधीच्या माध्यमातून या राज्यामध्ये पहिल्यांदा इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय सुरू झालं आणि त्या अंतर्गत ओबीसीच्या सगळ्या योजना एकत्रित केल्या गेल्या। स्पेसिफिक मला मंत्री महोदयांना एक महत्त्वाची बाब निदर्शनाला आणून द्यायची आहे की राज्यामध्ये आपण नामांकित शाळा या योजनेखाली एनटीच्या मुलांच्यासाठी आपण 70,000 रुपये देत आहोत। आदिवासी मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा आपण देत आहोत आदिवासी विभाग। परंतु ओबीसीमध्ये मग गोंधळी समाज आहे, वडर समाज आहे, सुतार आहे, नाभिक आहे, शिंपी, लवार, गोसावी, रामोशी, नंदीवाला अशा अनेक समाज आहेत। तर ही मुलं सुद्धा नामांकित शाळेमध्ये इंग्लिश मीडियमच्या शिकली पाहिजे ती, यासाठी आपण काही योजना आणणार आहात का? सभापती महोदय, आत्ताच सन्माननीय सदस्य सदाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे धनगर समाजासाठी ज्या धनगर समाजाच्या 16 योजना आहेत त्यातली ती एक योजना आहे आणि त्या योजनेतून आपण धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेमध्ये शिक्षणासाठी केलेलं आहे। पण असे जर प्रस्ताव आले तर नक्कीच आम्ही वित्त विभागाच्या मान्यतेने त्यांना लवकरात लवकर इम्प्लिमेंट करू।